अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला शेख मिराज. मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूबच्या नव्या एका ब्लॉगमध्ये. कारण आजचा विषय असा आहे की काल बड्डे सेलिब्रेशन झाला. बड्डेचं सेलिब्रेशनचं तर तुम्ही पाहिलेलंच आहे कशा प्रकारे केलेलं आहे. कारण मी ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम करतो, ज्या व्यक्तीला मी वडिला समान मानतो, असे आदरणीय नामदेव बाप्पा, रत्नाकर आप्पा गायकवाड, बापूराव यांनी एकत्र येऊन काल बड्डे सेलिब्रेशन केलं. केक वगैरे कटिंग केला, जेवण केलं हॉटेलवरती. माझा असा काही प्लॅनच नव्हता, पण यांनी सरप्राईज दिलं. विषय असा आहे महत्त्वाचा की आपण ज्यांना मानतो, ज्यांना आपण प्रेम करतो, ज्यांच्यासोबत एकनिष्ठ राहतो, आयुष्यात कधी ना कधी ते लोक आपली परतफेड आपल्या प्रेमाची नक्कीच करतात. एक निष्ठेला किंमत आहे मित्रांनो. आज निघालेलो आहे परत एका गावाला. चिंचोन म्हणून गाव आहे. चिंचोन म्हणून एक गाव आहे आणि त्या गावाला आज मी चाललेलो आहे. बघू आता, एक कॉल आला होता आणि विचार असा होता की नेकनूर साईडला, चाकरवाडी साईडला फिरायचं, पण आज आपण चिंचोनला चाललो आहोत. त्या साईडला बघायचं आहे आता नेमकं काय कामं आहे, किती कामं लागतात, काय लागतात. कारण गाडीचे पैसे द्यायचे शिल्लक आहेत. बरेच गोष्टी आहेत ज्या पाठीमागे आणखीन 10-5 रुपयाची कटकट आहे. ह्या सगळ्या गोष्टी, पावसाच्या अगोदर घराचं स्लॅबचं काम करायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर वेळ ना वाया घालवता आपण आता निघणार आहोत आणि तुम्हाला पुढचं काय जे आहे ते सगळं दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. चला. तर मित्रांनो, काल आपण ह्या खडकी देवळा ह्या गावात आलतो आणि काल आल्याच्या नंतर आपण ह्या गॅसचं काम केलं होतं. ह्या फ्रीजचं गॅस चार्ज केलं होता, पण वोल्टेजमुळे कमी जास्त झाल्यामुळे कूलिंग प्रॉपर आली नाही. तर त्याच्यामुळे परत एकदा गॅस आपल्याला चार्ज करावा लागतो आहे. कारण मी नेहमी सांगतो आहे की फ्रीज, डीप फ्रीज असो किंवा घरगुती छोटं फ्रीज असो किंवा डबल डोअरचं असो किंवा व्यावसायिक कुठलंही फ्रीज असू दे, त्याला स्टॅबलायझर बसवणं हे फार गरजेचं आहे. कारण ह्याची भूक जी आहे ह्या फ्रीजची ती फार मोठी आहे आणि 500 लिटरचं हे डीप फ्रीज आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला स्टॅबलायझर जर असेल तर प्रॉपर कूलिंग येते. आणि पहिलं जे कंपनीने जे गॅस चार्ज केला असतो ना, तो त्याच्यानंतर आपण सेकंड टाईम आपण जेव्हा कारागिरीकडून काम करून घेतो त्यावेळेला त्याला स्टॅबलायझर बसवणं गरजेचंच आहे. तर आता ह्या साईडला आपण बघू शकतो की आता हे हीट सुरू झालेलं आहे. हे ते बघा, हे हिटिंग जे आहे ना इथं खाली, हे पूर्ण हे आता पाईप हिटिंग करतायत. हे आता हा जो मेन आहे, हा पाईप हिट व्हायला पाहिजे, तो झाला आहे. हा रिटर्नचा पाईप हा थोडा चिल्ड करतो आहे. आणि राहिला प्रश्न आता, तर इथे दाखवतो तुम्हाला. ते बघा, त्या बाजूला तुम्ही बघू शकता आईस व्हायला सुरू झालेलं आहे, व्हाईट. त्याच्यामुळे स्टॅबलायझर बसून घ्या प्रत्येक फ्रीजला. कॉम्प्रेसरही सेफ राहतं, फ्रीजची लाईफ वाढते. आणि गॅस कोणाकोणी भरताना हा NRVचा पाईप बसवून घ्या. त्याच्यानंतर हे कॉम्प्रेसरवरती असं लिहिलेलं असतं गॅसचा नंबर. आता सध्या हा R134A आहे. आता माझ्याकडे जो आहे ना, तो पण R134A आहे. त्याच्यामुळे जो तो गॅस त्याच नंबरचा बसून भरून घ्या. खात्री करून घेत जा की हा कॉम्प्रेसरला कोणत्या नंबरचा, मग कारागीर दुसरा तर काही टाकत नाही ना. त्याच्यामुळे दुसरा गॅस जर टाकला तर कॉम्प्रेसर ही डेथ होऊ शकतं. नवीन काही कारागीर आहेत शिकाऊ, त्याच्यामुळे हे नंबर कंपल्सरी ध्यानात ठेवत जा. शेवटी जो रिझल्ट आपल्याला पाहिजे होता ते फायनली सुरू झालेलं आहे. हे बघा, कारण याची जी कूलिंग आहे ना, ती खालीपर्यंत जात नव्हती, इथपर्यंत. आता लाईट गेलेली आहे आणि त्या बाजूने सुद्धा कूलिंग चालू झालेली आहे लस्सीच्या पाठीमागे. भैया, जे काम होतं गॅसचं आपण डबल येऊन केलेलं आहे, ते झालंय का पूर्ण? झाले पूर्ण. बघा, आधी नव्हतं येत वरीचं, पण आता खाली बी गार व्हायला व्हायला लागलं ना. पूर्णपणे असं वाटतंय का सॅटिस्फाईड? हो, काम चांगलं झालं. झालंय ना. हां, चला, धन्यवाद. असेल काही दुसरं तर नक्की सांगा. हो. हा टोकवाडी आणि आपण खडकी देवळ्यातून निघालो की हा रस्ता चिंचोनला आलेला आहे. आणि
आणि चिंचवण परिसरामध्ये हे सगळीकडे हिरवं हिरवं दिसते. हे बघा कशामुळे, हे केवळ जयदत्तांना क्षीरसागर साहेबांचा आशीर्वाद आहे ह्या गावाला. त्यांच्या काळात त्यांनी हे अनेक असे तलाव ह्या भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बांधलेले होते आणि त्या तलावामुळे आज ही जमीन नापिकी होती, आज पिकं घेतात लोक. हे सुद्धा म्हणायला हरकत नाही मित्रांनो, कारण नेता नुसता मतलबापुरता असू नये, मतदानापुरता असू नये, तर नेता कामाचा असावा आणि गोरगरिबांच्या समस्या जाणणारा असावा. जसं आज बजरंग बाप्पा क्षीरसागर साहेब करतायत, त्याच मार्फत आज हे सुद्धा अण्णांनी केलेलं आहे, ज्याच्या मार्फत आज अनेक लोकांची संसार आज आनंदाने चालत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांच्या मार्फत सुद्धा असे उपक्रम राबवले जातील, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि नवनवीन प्रकल्प आपल्या बीड जिल्ह्यामध्ये येऊ. मित्रांनो, मी आता जस्ट एका पंपावर आलेलो होतो पेट्रोल टाकण्यासाठी आणि नशीब एवढं मोठं आहे की ज्यांच्या रील्स बघितलेल्या आहेत आणि ज्यांच्या रील्स अशा आहेत की तुफान भन्नाट जेवढे शब्द आहेत आपल्याकडे सांगण्यासारखे तेवढे कमी आहेत. कारण झिरोतून हिरो कसं व्हायचं त्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे सोशल मीडियावरती. जसं आज प्रभू शेळकेनं ते मराठी बिग बॉसमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी त्याचं काम करून दाखवलेलं आहे, तसंच एक जोडपं आपल्याकडे आज आलेलं आहे आणि अचानक त्यांची भेट झाली आपल्यासोबत. हे तुम्ही बघितलंच असेल, ताई आहेत आणि दाजीच म्हणतो मी, कारण शेवटी आत्ता भेट झाली आणि चेहरा तर ओळखीचा तुम्हाला 100% असणारच आहे, कारण अख्खं महाराष्ट्र ओळखतोय आणि ताईचे रील्स सगळ्यांनी पाहिलेलेच आहेत. ताई काय म्हणणार आपण? काय नाही बघा, तुम्हाला भेटून एकदम आनंद वाटला भाऊ. काय नाही बघा, भेट झाली. कारखान्याहून आत्ता पट्टा पाडून आलेला आहे आणि काही गोष्टी आहेत थोड्याफार मी त्यांना समजून सांगितलेल्या आहेत आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे ताईंना. कधीही अर्ध्या रात्री तुम्ही फोन करा, जेव्हा नवीन अपडेट येईल तेव्हा माझा फोन तुम्हाला पहिला येईल. 100% ठीक आहे. चला, धन्यवाद. अंकल, मी आज वडवणीला गेलतो आणि वडवणीला गेल्याच्या नंतर आज तुमचे पाहुणे भेटले होते. कोण असेल, ओळखा बरं? मनीषाताई हजारे. हां, आपलं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की त्यांना भेटायचं आहे. तर आज माझी त्यांची भेट झाली आणि खूप चांगला स्वभाव आहे. फोटो काढायचा म्हणलं, व्हिडिओ काढायचा म्हणलं तर त्यांनी हो म्हणून सांगितलं. भेटले, काही गोष्टी मी माझ्याकडच्या त्यांना सांगितल्या, त्यांनी काही अनुभव सांगितले आणि त्यांना घरी येण्यासाठी मी सांगितलेलं आहे. म्हटलं एकदा घरी येऊन व्हिजिट करा किंवा आपण तिकडे जाऊ पाहुण्याकडे एकदा. हां मित्रांनो, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये हिऱ्यांची कमी नाही आणि ते हिरे म्हणजे हजारे कंपनी. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आजपर्यंत बीड जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे. त्यामधूनच हे हजारे कुटुंबीय आहे आणि त्यांना भेटलो. खूप शून्यातून विश्व निर्माण केले त्यांनी. एकदम साधा सरळ राहणीमान, चांगला स्वभाव आणि प्रत्येकाला मान सन्मानाने आदरपूर्वक बोलणं आणि प्रत्येकाचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेणं, हे खऱ्या कलाकारांचे गट्स असतात. म्हणजे कुठेही मीपणा त्यांच्यामध्ये नाही मला दिसला आणि खूप चांगले आहेत स्वभाव त्यांचा आणि लवकरच त्यांच्यासोबत एखादा प्रोजेक्ट करण्याचा माझा विचार चाललेला आहे आणि नक्कीच मी त्यांना तिथं सांगितलेलं आहे की एखादी वेब सिरीज आपण जी चालू करणार आहोत ती सोबत एकत्रित काम करू, कारण त्यांचा स्वभावही आवडायला दोघांचाही. आणि अंकलकडे आहे आता, कधी अंकल घेऊन जात आहेत तिकडे ते? जाऊया हां, पाहुणे झाले आपले. साडू आहेत ते आमचे. साडू आहेत ना? हां, मिनीबाई आहेत. चालतंय. जर हजारे ताई तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर राजूभाऊ वाघमारे, जे तुम्हाला म्हणलं तुम्ही त्यांना अंकल म्हणतो, त्यांच्याकडेच आत्ता येऊन बसलो होतो इथे आणि
अंकल म्हणतात की तुमच्याकडे यायचे, तर आम्ही नक्कीच तुमच्याकडे भेटायला त्यांना घेऊन येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.